आई आज काय स्पेशल? शेकटाच्या शेंगांची भाजी बनवते. नुसतं मावरं खाऊ नको, भाजी पण खात जा. तू बनव तर मी खाईल. शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याची आपण साळं काढून घेऊया. शेवगाच्या शेंगांना आमच्या कोळी भाषेत शेकटाच्या शेंगा असं बोलतात. शेवगाच्या शेंगा साफ करून झालेल्या आहेत. आपण आता त्या स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यातलं पाणीसुद्धा काढून घेऊया. शेवगाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेऊया. एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे, तो बारीक कापून घेऊया. इकडे आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी पाव वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि एक मिरची घेऊया. सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य ठेचून घेऊया आणि नंतर बारीक असं वाटण वाटून घेऊया. आपण इकडे खोबरं न भाजता डायरेक्ट वाटण तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने केलेली भाजीसुद्धा छान लागते. आपल्या इकडे वाटणसुद्धा तयार झालेले आहे आणि कढईसुद्धा गरम झालेली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल घाला आणि अर्धा चमचे राई, पाव चमचा जिरं, कढीपत्ता आणि हिंग घालूया. फोडणीचा सुगंध आला की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालूया आणि तो नरम होईपर्यंत परतवून घेऊया. आता त्यात पाव चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती कोळी मसाला घालूया. इथे तुम्हाला तुमच्या आवडीची मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता आपण त्यामध्ये एक चिरलेलं टोमॅटो घालूया आणि तो नरम होईपर्यंत परतवून घेऊया. आता आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालूया आणि चांगलं असं शिजवून घेऊया. आपण हे वाटण न भाजताच वाटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता छान असं वाटण देखील शिजलेलं आहे. आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूया. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया आणि मस्त असं परतवून घेऊया. आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया, गूळ घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि या शेवग्यांच्या शेंगाला उकळी आली की आपण झाकण देऊन मंद आचेवर शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता छान अशी तरीसुद्धा आलेली आहे या भाजीला. आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि बघूया शेवग्यांच्या शेंगा शिजल्यात की नाही. तुम्ही इकडे बघू शकता शेवग्याच्या शेंगासुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात आणि जर तुम्ही भाजी अशा पद्धतीने बनवलीस ना तर तुम्ही नक्कीच खाल आणि त्यात गावठी पद्धतीतल्या शेंगा असतील ना तर त्या भाजीमध्ये गोडवा आणखीन उतरतो. गरमागरम भातासोबत सुद्धा ही भाजी छान लागते. जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवलीत ना तर तुमच्या घरातल्या माणसांना नक्कीच आवडेल. शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.